खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरले अशी आमची पूर्ण भावना होती आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली। आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं, ते देण्याचं काम सुरू झालं। मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या, त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या मराठवाड्यात पुरती मर्यादित होती, त्यानंतर अख्ख्या राज्यात मध्ये व्याप्ती वाढवा, ती आम्ही वाढवली। त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली, त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं, त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत, त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर ओबीसी मधून द्या, अशा प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या। आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जालना या ठिकाणी गेलो। कधी किती आतापर्यंत किती आंदोलन झाली, 56 मोर्चे झाले मुंबईमध्ये। ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते 56 आंदोलन मोर्चे झाले, शांततेत झाले, अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही, सगळ्यांनी त्याची वाहवा केली। मराठा समाजाचे 56 मोर्चे झाल्यानंतर कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही। परंतु यावेळेस काय झालं, यावेळेस कुठे आग लावली, कुठे काय केलं, दगडफेक झाली, कुठे काय, हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे। मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहेत, परंतु त्याला गालबोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी, हे माझी सूचना आहे। आणि त्यामध्ये जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती, सरकार त्याच्या बरोबर मी जालनाला गेलो, नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही। परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय। आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचारांती निर्णय घेतलेला आहे। आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाहीये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले, आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी, अशा प्रकारचं कोणीतरी त्यांना सांगायला लावतोय का, याचा त्यांनी विचार केला पाहिजे। जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं, आम्ही सगळे एकत्र होतो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली। त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं, हे टिकलं नाही त्या सुप्रीम कोर्टामध्ये, याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही, महाराष्ट्राची ती संस्कृती नाही, महाराष्ट्राची ती परंपरा नाही। आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल। अरे आम्ही डे नाईट काम केलं, 400 लोक 4 लाख लोक काम करत होते दिवस रात्र, आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण 10% मिळेल। त्यांना वाटलं हे सगळं जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशीच भावना होती त्यांची, मिटवण्याची भावना नव्हती। आणि म्हणून हे दिलं। त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहे हे आपण सरकारने सुरू केलं। काय सरकारने केलं नाही ते सांगा, तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार करतंय त्याच्यामध्ये आडवे येत आहे। बिलकुल मी एवढंच सांगतो, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवेल। आणि मला एवढंच सांगायचं आहे, आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही, या कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे। सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधी काही इगो ठेवला नाही, कशाला जायचं कशासाठी जायचं, हजारो आंदोलन झाली या राज्यामध्ये, तेव्हा अशा प्रकारचं कधी कोणी वागलं नाही। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे। या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहित नाही, परंतु सरकार, गृह विभाग
या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही, माफ करणार नाही. उद्या सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर येणार असं थेट आव्हान केलंय जरांगे. पोलीस आणि गृह विभाग जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल. आणि फडणवीस साहेबांवर त्यांनी जे आरोप केले त्यांच्यावर कारवाई होणार का आणि फडणवीस साहेबांसमोर त्याबाबत काय आहे? पहिल्यांदा तर सागर बंगला सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाची अडवणूक नाही. दुसरी गोष्ट, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं, कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना देखील माहिती आहे. मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे. आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे, त्याची सुरुवात मी केली आहे. त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत. त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे. मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं. माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत, हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल. तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या विरुद्ध कोणी समाज माध्यमांवर आरोप केले तर आतापर्यंत अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत. अरे मुख्यमंत्र्यांनी तर जेलमध्ये टाकले, आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना रणावतला आणि त्या कोणतो आपला राणा नवनीत राणा त्याला 40 दिवस जेलमध्ये टाकला, देशद्रोहाचा खटला भरला. तेच मला विचारायचंय, तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल करणार आहात का? सगळं कायदेशीर, ज्या मी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये. संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका. दुसरा प्रश्न आहे की 2.5 वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही, महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता. त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. मग काय झालं? त्याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते? अरे असं काय, तुम्ही बघा, आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का? याचं कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहे ती आम्ही पूर्णपणे या मागासवर्ग आयोग आणि आपल्या सर्व्हे मध्ये त्याची नोंद घेतलेली. माझा प्रश्न वेगळा आहे, त्या समितीमध्ये आपणही होता, त्या गव्हर्नमेंटमध्ये हा होतो ना, मी मुख्यमंत्री नव्हतो, मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो. कोणते अडथळे आले असं मला विचारायचं? अरे अडथळे सगळे दूर केले आम्ही. तुम्हाला मी सांगतो, राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.